हॅलो फ्रेंड्स, आजपासून आपण आता नवीन चॅप्टर स्टार्ट करून राहिलेलो आहे. आपल्या या नवीन चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. हा क्लास 11th चॅप्टर आहे. पूर्वीनं जुन्या सिलेबसमध्ये हा क्लास 12th होता, परंतु ॲज पर न्यू सिलेबस हा क्लास 11th आहे. म्हणजे CBSEमध्ये याला 11th स्टँड केला गेलेला आहे. तर हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर स्टार्ट करतो आहे. या चॅप्टरचं वैशिष्ट्य असं आहे की 2 MCQs आपल्याला दरवर्षी नीट किंवा JEEमध्ये विचारल्या जातात आणि 2 ते 3 MCQs CETमध्ये सुद्धा विचारल्या जातात याचे. तर यावर्षी हा 11वीला आल्यामुळे CETमध्ये याचे एखाद्या MCQs तुम्ही एक्सपेक्टेड करा. या चॅप्टरचे MCQs याचं सोल्युशन मिळतं आपल्याला, सोपं आहे, इझी चॅप्टर आहे. याचं आम्हाला सोल्युशन पण इझिली मिळतं. त्यामुळे या चॅप्टरला थोडं व्यवस्थित लक्ष देऊन करून घ्या आणि एका चौकटीमध्येच चालतो हा चॅप्टर, म्हणजे इकडे तिकडे भरकटत नाही. खूप सिंपल चॅप्टर आहे. लेट स्टार्ट ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन. नाउ व्हाट डू यू मीन बाय ग्रेविटेशन? ग्रेविटेशन का मतलब क्या होता है? कंफ्यूजमेंट मत हो जाइए, सिंपल बात करते हैं. हम लोग बहुत इजी लैंग्वेज में ये चैप्टर को स्टार्ट कर रहे हैं. मैं सिंपली बोलता हूँ, ग्रेविटेशन का मतलब होता है सिंपली अट्रैक्शन. क्या होता है? अट्रॅक्शन. जेव्हा जेव्हा हा ग्रॅव्हिटेशन शब्द येईल तेव्हा समजून जायचं की देर इज अट्रॅक्शन, म्हणजे 2 मासेसमध्ये नेहमी अट्रॅक्शन असतं आणि त्या अट्रॅक्शनला ग्रॅव्हिटेशन म्हणतात. क्या म्हणतात? ग्रैविटेशन. सो भाई सिर्फ इतना याद रखो, व्हाट डू यू मीन बाय ग्रेविटेशन? ग्रेविटेशन का मतलब होता है अट्रैक्शन. सिंपल. ओके, चलो. नाउ क्या हुआ, आप लोगों को पता है, सब लोगों को, कि द ग्रेट साइंटिस्ट न्यूटन एक बार किसी पेड़ के नीचे सो रहे थे. ॲपल का पेड़ था आणि त्याच्या खाली झोपलेलं असताना वरतून एक ॲपल खाली पडलं आणि मग न्यूटनने विचार केला की हे ॲपल वरून खालीच का पडलं बो. मग आपल्या अर्थमध्ये कोणता तरी एखादा फोर्स आहे जेणेकरून तो फोर्स त्या ॲपलला खाली ओढून राहिलेला आहे. मग त्यांनी त्याच्यावरती रिसर्च करणं सुरू केलं आणि मग त्यांचं म्हणणं होतं की अर्थ पण एक मास आहे आणि मग त्या ॲपलला पण एक मास आहे, म्हणजे मग 2 मासेसमध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि मेकॅनिक्स आलं पुन्हा, मग न्यूटनचा आवडीचा विषय मेकॅनिक्स म्हणजे. मग न्यूटनने खूप काही त्याच्यावरती इन्व्हेन्शन केले आणि ग्रॅव्हिटेशनमध्ये सगळ्यात पहिले न्यूटनने स्वतःचा एक लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सुरू केला. आज के लेक्चर में हम वही लॉ ऑफ ग्रैविटेशन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रैविटेशन पढ़ने जा रहे हैं. नाउ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रैविटेशन. Newton's law of gravitation. What does the Newton's law of gravitation says? समझ लो क्या कहता है लॉ. According to Newton's law of gravitation, there is always force of attraction between any 2 masses इन यूनिवर्स. पूरे यूनिवर्स में कोई भी अगर 2 मासेस होती है तो वो 2 मास के बीच में देर इज ऑलवेज अ फोर्स ऑफ अट्रैक्शन. किसी भी 2 मास के बीच में हमेशा एक फोर्स ऑफ अट्रैक्शन होता है. 2 मासेस के बीच में फोर्स ऑफ अट्रैक्शन होता है. पहला स्टेटमेंट दिया उन्होंने उसके बाद में हमें और यह बताया कि ये फोर्स ऑफ अट्रैक्शन कैसे होता है. हाउ इज द फोर्स ऑफ अट्रैक्शन? तो उन्होंने कहा द फोर्स ऑफ अट्रैक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस
inversely proportional to square distance between two masses। तो ये फोर्स कैसे होता है? तो ये फोर्स होता है, द फोर्स ऑफ अट्रैक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मासेस एंड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वायर डिस्टेंस बिटवीन दैट टू मासेस। मतलब ये लॉ को समझ लो, पहले ठीक से समझ लेते। ये तो स्टेटमेंट हो गया, अभी आपको ये चॅप्टर थियोरेटिकली तो पढ़ना नहीं है, तो इसका आपको कन्सेप्च्युअली पढ़ना आहे आणि फॉर्म्युला बेसिस करायचा आहे तुम्हाला। डिस्क्रिप्टिव्हमध्ये हा लॉ लिहायची गरज तर नाही आहे, ठीक आहे ना। मग याला नीट समजून घ्या लॉ काय म्हणतो। समजा हा एक मास आहे, हा मास आपण कन्सिडर करू एक m1 मास आहे, ठीक आहे। इथे मी दुसरा एक मास ठेवला कोणता तरी, या मासला तुम्ही कन्सिडर करा m2 मास। हा याचा सेंटर पॉइंट आहे, याचा सेंटर ऑफ मास आहे, आणि या दोन मास मधलं कन्सिडर करा हे r डिस्टन्स आहे। हे दोन मासेस आहेत, हा एक m1 मास आहे, हा m2 मास आहे, आणि दोन मासेस मधलं डिस्टन्स कितीने डिनोट केलं मी? r ने डिनोट केलं। आता अकॉर्डिंग टू दिस लॉ बघा, हे बघा मास हा लहान साईजचा आहे, मोठ्या साईजचा, त्याच्याशी काही बाइंडिंग नाही आहे, कोणतेही दोन मासेस युनिवर्समध्ये असू द्या। आता या लॉजमध्ये बघूया, अकॉर्डिंग टू लॉ काय सांगतो बघा, या दोन मासेसमध्ये देर इज ऑलवेज अ फोर्स ऑफ अट्रैक्शन। ये मास ये वाले मास पे फोर्स ऑफ अट्रैक्शन एग्जर्ट कर रहा है, और ये दिस m2 मास भी ये वाले मास पर फोर्स ऑफ अट्रैक्शन कर रहा है। मतलब ये दोनों मासेस के बीच में देर इज ऑलवेज अ फोर्स ऑफ अट्रैक्शन। अच्छा, ये फोर्स ऑफ अट्रैक्शन कैसे है? हाउ इज द फोर्स ऑफ अट्रैक्शन? This force of attraction is directly proportional to product of the masses and inversely proportional to square distance between the two masses। म्हणजे हा फोर्स या दोन मासेसला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्टला, आणि दोन मासेसच्या डिस्टन्सला तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे। म्हणजे F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन r स्क्वायर। फिर से एक बार बोलो, F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन r स्क्वायर। चलो ये प्रोपोर्शनैलिटी की साइन निकाल देते हैं। चलो इक्वल टू दिया, समथिंग कांस्टेंट रखा, m1 m2 अपॉन r स्क्वायर। दिस कांस्टेंट इज कॉल्ड एज g m1 m2 अपॉन r स्क्वायर, और ये g को हम बोलेंगे यूनिवर्सल ग्रेविटेशनल कांस्टेंट। जीला काय म्हणतात? युनिव्हर्सल ग्रेविटेशनल कॉन्स्टंट। म्हणजे या दोन मासेस मध्ये भाई ये वाला फोर्स है जी m1 m2 अपॉन r स्क्वायर, और ये जी की वैल्यू भी होती है एक कांस्टेंट। हाँ, जी की एक कांस्टेंट वैल्यू है, क्या है जी की वैल्यू है? 6.67 इंटू 10⁻⁻11 ही जी ची कॉन्स्टंट व्हॅल्यू असतं। पिक्चर क्लिअर झाला? म्हणजे जर दोन मास आहेत m1 मास आणि m2 मास, आणि या दोन मासेसचं डिस्टन्स r आहे, तर हा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन r स्क्वेअर असतं। हा F इज इक्वल्स टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर। या जी ची वैल्यू है 6.67 10⁻11। बहुत अच्छा कर रहे हो तुम लोग, आर यू गेटिंग गाइस? तो ये फोर्स होता है। मग हा फोर्स कोणत्याही दोन मासेसमध्ये आहे। ओके, दोन चेअर आहेत तुमच्या घरात, आता घरात आजूबाजूने शोधा, काय काय दोन वस्तू शोधा, कोणत्या दोन वस्तू शोधा। बघा त्या दोन वस्तू हलून राहिल्या का एकामेकाच्या ठिकाणावरनं? दोन्ही एकाच ठिकाणी अवेलेबल आहेत, कारण की त्या दोन वस्तूंमध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं। या युनिव्हर्समध्ये ज्याला ज्याला मास असेल आणि ज्यांच्यामध्ये आर डिस्टन्स असेल, त्या प्रत्येक दोन मासेसमध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, म्हणजे असतोच। ठीक है, याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन म्हणतात। फिर से एक बार, देयर इज ऑलवेज अ फोर्स ऑफ अट्रैक्शन बिटवीन एनी टू मासेस इन द यूनिवर्स, एंड दिस फोर्स ऑफ अट्रैक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मासेस एंड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वायर डिस्टेंस बिटवीन द टू मासेस। तो हमने दो मास कंसीडर करा, m1 मास
m2 मास, ये दोनों के बीच का डिस्टेंस r, f डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन r स्क्वायर। प्रोपोर्शनैलिटी की साइन निकाल दी, समथिंग कांस्टेंट डाला, f कांस्टेंट m1 m2 अपॉन r स्क्वायर, f g m1 m2 अपॉन r स्क्वायर। इस g को हम बोलते हैं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट। अगदी सिंपल कन्सेप्ट घेतले, यात डोक्याला ताण देणारा कन्सेप्ट नाही घेतले। g चा फॉर्म्युला तयार करा, ओके, जी चा फॉर्म्युला तयार करा। हां, आपल्याकडे एफ चा फॉर्म्युला, फोर्सचा फॉर्म्युलाला एफ इज इक्वल्स टू पोरो जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर, हे तिकडे पाठवून द्या, एफ आर स्क्वेअर अपॉन m1 m2 इज इक्वल्स टू जी। तर मग युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनलचा फॉर्म्युला काय आला, एफ आर स्क्वेअर m1 m2, ओके, आपल्यालाचा फॉर्म्युला आला। ओके, नाव आता याचं युनिट बनवूया, जीचं युनिट। चला बनवा बरं, याचं युनिट काय, जीचं फोर्सचं युनिट काय पोरो, न्यूटन, डिस्टन्सचं युनिट काय आहे, मीटर स्क्वेअर, मासचं युनिट केजी इंटू केजी, केजी स्क्वेअर। तर याचं युनिट काय म्हणतं, जीचं युनिट सांगा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर। तुम्हाला विचारतात ना MCQs मध्ये, याचं डायमेन्शन पण विचारतात। होमवर्क देतो मी तुम्हाला, येतं आपण 11th मध्ये शिकलो, व्हॉट इज द डायमेन्शन, तुम्ही मला याचे डायमेन्शन काढून ग्रुपवरती टाकून दे जा। जीचे डायमेन्शन्स काय येतात, याच्यावरून आम्हाला डायमेन्शन्स काढता येतात, ठीक आहे। तर यू कॅन फाइंड द डायमेन्शन्स, मला ग्रुपवरती डायमेन्शन काढून पाठवा। जीची व्हॅल्यू लक्षात ठेवा, जीची आपली व्हॅल्यू काय असतं, 6.67 इंटू 10⁻⁻11। युनिट लिहून टाकतो आता मी, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर। याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात, हे पण लक्षात ठेवा, ओके। सो भाई न्यूटन साहब का इन्वेंशन था, अगर दो मासेस है और दो मास के बीच का डिस्टेंस r है, तो वो दो मासेस में हमेशा फोर्स ऑफ अट्रैक्शन होता है, एंड दिस फोर्स ऑफ अट्रैक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द product of the masses and inversely proportional to square distance between two masses। और ये फोर्स का फॉर्मूला एफ जी m1 m2 अपॉन r स्क्वायर। हो सकता है कभी कभी दो मास है, m1 और m2 मास सेम होंगे, दो मासेस सेम हो सकते हैं, m1 2 kg m2 भी 2 kg है, तो m स्क्वायर हो जाएगा, वो कोई बड़ी बात नहीं है। अभी घडी आता मला आमच्या बॅचचे पूर्ण प्रश्न विचारू राहिले, काहो सर दोन मासेसमध्ये नेहमी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, ठीक आहे। मग आता आपल्या क्लासमध्ये एवढ्या मोठ्या चेअर आहेत, चेअरला मास आहेत, सगळ्या चेअर्सला मासेस आहेत, मग जर त्या दोन चेअरमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तर ते दोन्ही चेअर एकमेकाला चिटकून जायला पाहिजेत ना। अट्रॅक्शन फोर्स काय करणार आहे, एकमेकाला ओढून घेईल, चिटकून टाकतील ते सगळ्यांना। म्हणजे युनिव्हर्समध्ये जेवढे काही मासेस आहेत ते प्रत्येक मास एकमेकाला चिटकायला पाहिजे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, है ना। अरे समजलं का काय बोलतोय मी, न्यूटन साहेब काय म्हणतात, कोणत्याही दोन मासेसमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे। चला मग मी म्हणतो बघ, हा पेन आहे आणि हे झाकण आहे, या दोघांमध्ये अट्रॅक्शन असेल ना, हो, मग हे दोन वेगवेगळे का राहून राहिले, चिटका एकमेकाला। मग युनिव्हर्समधल्या सगळ्या वस्तू एकमेकाला चिटकून जायला पाहिजेत, अट्रॅक्ट व्हायला पाहिजेत, दे शुड बी जॉइन टू ईच अदर, बट नो गाइज दिस नॉट हैपेंस, ऐसा नहीं होता है। तो क्या न्यूटन साहब गलत बता रहे हैं हमें, है ना। ऐसा तो हो ही नहीं रहा, हर चीज़ अपनी अपनी जगह पे है, कोई अपने आप मूव नहीं हो रही जब तक एक्सटर्नल फोर्स अप्लाई नहीं होता है। तो ये वाले क्वेश्चन का आंसर हम नेक्स्ट लेक्चर में देखेंगे। न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन, ये ग्रेविटेशनल फोर्स जो होता है इसकी प्रॉपर्टीज हम नेक्स्ट लेक्चर में देखेंगे। फिलहाल आप इतना ही देख लो कि व्हाट इज द ग्रेविटेशनल फोर्स, एफ जी m1 m2 अपॉन r स्क्वायर। थैंक यू।